विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 टीईटी एक्झाम. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी एक्झाम. हा टीईटी या एक्झामची तयारी करण्यासाठी आताच पात्र शिक्षकांची म्हणजे तज्ज्ञ शिक्षकांची माहिती मागवलेली आहे. टीईटी प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या शिक्षकांची नावे मागणी केलेली आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते जेणेकरून परीक्षा निष्पक्ष राहील. पण एक गोष्ट नक्की आहे की हे प्रश्न तयार करणारे शिक्षक हे अनुभवी, विषय तज्ज्ञ आणि राज्य परिषदेने निवडलेले असतात. म्हणून खरी कसोटी तुमच्या तयारीची आहे, ज्ञानाची आहे. तुम्ही जितकी मेहनत कराल तितके तुमचं यश नक्की होऊन जाईल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या परिषदेने टीईटी प्रश्न संच निर्मिती कार्यशाळेच्या कामकाजासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नावे मिळण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे ही परीक्षा आता जून किंवा जुलैमध्ये जून 26 किंवा जुलै 26 मध्ये होण्याची 100% शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला टीईटी एक्झामच्या दृष्टीनं पूर्णपणे तयारी करणं अतिशय गरजेचं आहे. आत्तापासून जर सुरुवात केली तर यश तुमच्या नक्कीच जवळ असणार आहे. कारण आता फक्त आपल्याकडे 3-4च महिने शिल्लक राहिलेले आहेत आणि अभ्यासक्रमाचा आवाका पाहता प्रश्न पेपर 1 आणि पेपर संच 2 असे 2 प्रकारचे पेपर तुम्हाला द्यायचे असतात आणि त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त तयारी करणं, सराव करणं आणि वेळ देणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ज्या अर्थी टीईटी प्रश्नसंच निर्माण करण्यासाठी शिक्षकांची नावे मागणी केलेली आहे, त्या अर्थी ही परीक्षा शक्य तितक्या लवकर पूर्ण होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण पार पडणार आहे. त्यासाठी आता विद्यार्थी म्हणून तुम्हाला किंवा उमेदवार म्हणून तुम्हाला तुमची जबाबदारी अशी आहे की तुम्ही परीक्षेच्या दृष्टीनं अभ्यासाच्या मार्गी लागणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन केलं पाहिजे. योग्य वेळेमध्ये तुम्हाला पेपर सुटतोय का नाही ते पाहण्यासाठी MCQs प्रश्नांचा सराव केला पाहिजे. जास्तीत जास्त मागील प्रश्न ज्या आहेत प्रश्नपत्रिका त्या सोडवून पाहिल्या पाहिजेत आणि अवांतर वाचन केलं पाहिजे. कारण मराठी विषय किंवा भाषा विषयामध्ये मराठी, हिंदी याच्यावरती जो उतार्यावरून प्रश्न जे आहेत किंवा कवितेवरून जो प्रश्न आहेत, हा विभाग जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाचन गती जास्त असणं गरजेचं आहे आणि त्यावरून निष्कर्ष काढून तुम्हाला त्या प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला भरपूर अभ्यास करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच मित्रांनो, इथून पुढे टीईटी एक्झामच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक विभागावरती वेगवेगळ्या व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर तुम्ही हे व्हिडिओज 100% पहा आणि शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून, शहरातून आणि राज्यातून पाहत आहात किंवा कोणत्या विभागातून पाहत आहात ते सुद्धा आम्हाला मेसेज बॉक्समध्ये लिहून कळवा. तसंच तुमच्या काही अडचणी असतील किंवा काही तुम्हाला शंका असतील तर त्याही तुम्ही आम्हाला मेसेज बॉक्समध्ये लिहून कळवा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.